आपण पाहत आहात बहुजन इंडिया टोडे। महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला अंजनगाव सुरजी तालुक्यातून भरीव धम्मदान। बौद्ध समाजाच्या एकजुटीचे प्रेरणादायी उदाहरण। अंजनगाव सुरजी प्रतिनिधी मनोज मेळे यांनी घेतला बातमीचा आढावा। चला तर पाहूयात पुढील बातमी। बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी सुरू असलेल्या ऐतिहासिक महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला देशभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे। या आंदोलनाच्या दिल्ली मोर्चासाठी अंजनगाव सुरजी तालुक्यातील बौद्ध उपासक उपासिकांनी दिलेले भरीव धम्मदान हे सामाजिक बांधिलकीचे आणि धम्मनिष्ठेचे तेजस्वी उदाहरण ठरत आहे। भंते शाक्यपुत्र यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर येथून तब्बल 100 श्रामणेर दिल्लीकडे रवाना होत असून त्यांच्या प्रवास, तिकीट व भोजन व्यवस्थेसाठी अंजनगाव सुरजी तालुक्यातून उल्लेखनीय आर्थिक सहकार्य मिळाले आहे। या धम्मदानामुळे श्रामणेरांचा प्रवास सुलभ होणार असून आंदोलनाला नवे बळ प्राप्त झाले आहे। धम्मदान देणगीदारांचे योगदान: निरंजन दत्तूजी वानखडे 5000 रुपये, कैलास धांदे 1500 रुपये, भावराव वानखडे 1000 रुपये, सुप्रिया वानखडे 1000 रुपये, विशाखा महिला मंडळ वानखेडे पेठ 1000 रुपये, तेजेंद्र वानखडे 5000 रुपये। या सर्व देणगीदारांच्या सहकार्यामुळे दिल्ली मोर्चासाठी आवश्यक व्यवस्था मजबूत झाली आहे। हे धम्मदान केवळ आर्थिक मदत नसून बौद्ध धम्म, न्याय आणि महाबोधी महाविहार मुक्तीच्या लढ्याशी असलेली एकनिष्ठता दर्शवणारे प्रतीक आहे। अंजनगाव सुरजी तालुक्यातील बौद्ध समाजाने दाखवलेली ही एकजूट आणि सामाजिक बांधिलकी सर्वत्र कौतुकास्पद ठरत असून आंदोलनासाठी प्रेरणादायी ठरत आहे। आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे।